हॅलो. आता आपण बघूया मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आत्तापर्यंतच्या भागात आपण बघितलं की ज्योतीला शिकण्याची आवड असते. तेव्हा ज्योती पुन्हा शिकण्याचा विषय काढतो. तेव्हा ज्योतीचे वडील म्हणजे गोविंदराव टेन्शनमध्ये येतात की ज्योती पुन्हा शिकण्याचा विचार करतोय. म्हणून ते सावीला समजवतात की सुनबाई तुम्ही सांगा, तुम्ही काहीतरी करा आणि ज्योतीला त्या शिक्षणापासून वंचित करा ठेवा. तेव्हा गोविंदरावांचं म्हणणं एवढंच असतं की ज्योतीला तेव्हा ज्योती बोलतो त्यापरी तुम्ही ते का लपवलं ते सांग. तेव्हा सावी बोलते अहो ते माणसं बी तुम्हासनी त्या मुक्यासारखं करतील, तुमच्या कानात उकडतं तेल नाही तर तुम्हाला शेंदूर पाजतील. तेव्हा ज्योती बोलतं तेव्हा पेशवाई होती पण आता तसलं नाही आहे, आता इंग्रजी सरकार आलं आहे. त्यांनी मुलांनी इंग्रजी शिकावी म्हणून त्यांनी बुधवारवाड्यात इंग्रजी शिकवायला सुरुवात केली. मग उगीच शिकवणी सुरू केली का, त्यामुळे आता पहिल्यासारखे दिवस राहिलेले नाहीत. म्हणून दौत आणि ताक लपवायची काही गरज नाही आहे. आणि आता एवढं घाबरूनही चालत नाही, मी तालमीत त्यासाठी जातो का. तेव्हा ज्योती तिथून चालला जातो. सावीला काही समजत नसतं. इकडे गोविंदरावांकडे ज्योतीचे गुरु येतात तालमीतले. तेव्हा ते गोविंदरावांना सांगत असतात की 4 दिवसासाठी ज्योतीला घेऊन जाऊ म्हटलं शिखर शिंगणापूरला. तेव्हा गोविंदराव बोलतात शिखर शिंगणापूरला यात्रेला. तेव्हा गुरु बोलतात की होय, देवाचं दर्शन होईल आणि मैदान भरवलं आहे तिथे, गावचं मोठमोठं पैलवान येणार आहेत म्हणे, ज्योतीला तिथे घेऊन जावं असं म्हणतोय. तेव्हा गोविंदराव थोडे शांत होतात आणि मनात बोलतात की त्या निमित्ताने का म्हणे ना ज्योती शाळापासून थोडं लांब राहील. तेव्हा गुरुजी बोलतात दादा काय समजू मी, होय का नाही. तेव्हा गोविंदराव बोलतात की तुम्हाला कधी नाही म्हटलं आहे का मी, आणि तुमचाच पट्ट्या आहे तो. तेव्हा गुरुजी सांगत असतात की कसं आहे ना, पैलवान भेटतात, तिथली भीड बघायला भेटते, ऊन उतारलं की आम्ही निघू, ज्योतीला तयार राहायला सांगा असं बोलून ते रामराम करून चालले जातात. इकडे सावी तिच्या खोलीत आवरत असते. तेव्हा सगुणा येते आणि बोलते सावित्री ए सावित्री, 2-3 वेळा तिला आवाज देते. सावी ज्योती जे बोलत असतो त्या विचारांमध्येच असते की माझं ताक आणि लेखणी कोणी लपवली तर मला फरक पडणार नाही त्यानं. हे ज्योतीचे वाक्य सावीला आठवत असतात. तेवढ्यात सगुणा बोलते काय गं काय झालं. तेव्हा सावी बोलते काय नाही. तेव्हा सगुणा बोलते की असं कसं, तुझ्या डोळ्यात दिसतं बरं का, ज्योती शिखर शिंगणापूरला चालला आहे म्हणून नाराज आहेस होय. तेव्हा सावी बोलते नाही. तेव्हा सगुणा बोलते सुनबाई तुझ्या डोळ्यात दिसतं बरं का वेगळंच काही. तेव्हा सगुणा सावीला चिडवत असते आणि इथं भांडायला तुझ्यासोबत कोणी नसणार ना गं. तेव्हा सावी बोलते नाही आहो मॅने भांडत, तेच भांडतात आणि नुसतं आबोला धरत असतात. तेव्हा सगुणा हसते आणि बोलते अगं मी गंमत केली, आता लगीन करून आली आहेस आणि पहिल्यांदाच आपलं माणूस असं बाहेर चाललं आहे, सवय तर होणारच ना, वाईट वाटणारच. तेव्हा सावी बोलते वाटतं ना, माझं बी तसंच झालं आहे. तेव्हा सगुणा बोलते अगं खरं आहे पण एक गोष्ट ध्यानात ठेव, नवरा जेव्हा मैदान मारायला जातो ना तेव्हा असं उदासून नाही चालायचं, त्या नवऱ्याच्या मागे खंबीर उभं राहायला पाहिजे. बायकोने की नाही नाराज होऊन आनंदाने निरोप द्यायचा असतो नवऱ्याला. तेव्हा सावी बोलते पण कसं आनंदाने निरोप देणार, वाईट तर वाटतच असतं ना. तेव्हा सगुणा बोलते हो ग वाईट तर वाटतंच. तेव्हा सगुणा बोलते तुला ठाऊक आहे का, शिवाजी महाराज जेव्हा लढाया करायला जायचे की नाही तेव्हा जिजाऊ सांगत असायचे त्यांच्या राण्यांना की असं वाईट वाढून घ्यायचं नाही आणि असं खंबीर मनानं उभं राहायचं. आणि जिजाऊचे शब्द आपण पाळले पाहिजे की नाही. मग खंबीर मनाने उभं राहायला हवं की नाही. खंबीर मनानं उभी राहा आणि तुझ्या नवऱ्याला म्हणावं जा लढून या. आणि तू येडी ग, नवऱ्याला तेल शेंदूर पाजेल कुणी म्हणून तू नवऱ्याची शाई आणि दौस लपून ठेवलीस ग. तेव्हा सगुणा बोलते खुळी ग खुळी. आता इकडे गोविंदरावांना गफूरच्या भेटायला येतात. तेव्हा गोविंदराव त्यांच्याकडे बघून नाराज होतात. तेव्हा ते बोलतात की क्या हुआ माजरा क्या है. तेव्हा गोविंदराव बोलतात की म्या बोलणार नाही. तेव्हा ते बोलतात गुस्ताखी माफ हो दादा. तेव्हा गोविंदराव बोलतात की कशाबद्दल. तेव्हा ते बोलतात ज्योतीच्या लग्नाचे 4 निरोप आले मला पर मैं आ न सका. औरंगाबाद में हजरत शाह नूर साहेबांच्या दर्ग्यावर हाजरीसाठी गेलो होतो. उधर वक्त गुजर गया इसलिए ज्योती की शादी में मैं आ न सका. तेव्हा ते कान पकडून बोलतात की अभी माफ भी कर दो. तेव्हा गोविंदराव बोलतात की चाचा माफी कसली मागताय बसा. तेव्हा गोविंदराव बोलतात की तुम्ही लग्नात आशीर्वाद देणार होता नव, मग तो आत्या द्या, थांबा मी सुनबाईसनी बोलवतो. तेव्हा गोविंदराव धाकल्या सुनबाई आवाज देतात. सावी बाहेर येते बोलते. तेव्हा ते बोलतात की सुनबाई हे गफूरबेग मुंशी पारशी आणि उर्दू शिकवतात, आपल्या घरासनी लय मानतात, मोठा इतिहास आहे आणि यांच्या घरात शिरखुर्मा झाला तर भाभी पहिली वाटी माझ्याकडेच पाठवतात आणि आपल्या घरातली पुरणपोळी यांच्या घरी जाते.
चाचासनी 2 मुलं आहेत, ती हसन आणि अली. तेव्हा सावी त्यांचा आशीर्वाद घेते. तेव्हा ते आशीर्वाद देतात आणि बोलतात की दर्ग्यावरून प्रसाद लाया हो, तिळाचे लाडू आणि हा पवित्र दोरा ज्योतिषाती खुश रहो. तेव्हा ते गोविंदरावांची विचारपूस करतात, लग्न कसं झालं वगैरे. तेव्हा ते सुनबाईचं बी कौतुक करत असतात की चांगले आहेत, खाण्यापिण्यावर लक्ष देतात आणि नाही खाल्लं तर दम बी देतात. तेव्हा ते विचारतात, बरं आपला ज्योती कुठे, शाळेत गेलाय का? तेव्हा सावी बोलते नाही. तेव्हा गोविंदराव थोडे शांत होतात आणि पुढे जातात. तेव्हा ते पुन्हा विचारतात, क्या हुआ दादा, कहा है ज्योती? तेव्हा गोविंदराव बोलतात की चाचा मी तुम्हाला सांगणारच होतो, ज्योतीची शाळा मी बंद केली. तेव्हा ते बोलतात की शाळा बंद केली? तेव्हा ते बोलतात की लेकिन क्यों? अरे इतका हुशार मुलगा, त्याला तुम्ही शाळा बंद करून घरी बसवलं? अरे त्याला उपजत वाचनाची आवड आहे, शिक्षणाची गोडी आहे, उसकी शाळा क्यों बंद कर दी? अरे इतना होणार लडका. देखो दादा, ज्योतीची शाळा बंद करण्याचा तुमचा निर्णय गलत, बिलकुल गलत. सावी ऐकतच असते. सावी घरात येते आणि बोलते, आज मी यांचं दौत आणि लेखणी लपवून ठेवली. विचारत होते पण म्या दिलं नाही. चाचा तर यांचं लई कौतुक करत होते, हुशार आहे पोरगा, त्यांना लिहिण्याची वाचनाची बी लई आवड आहे. तेव्हा सावी बोलते, पर म्या तरी काय करू? इथले लोक नायगावसारखे नाही, मोकळे ढाकळे. तर मुक्याला शिंदूर पाजलं, त्याच भीतीने म्या लपवून ठेवलं. अरे देवा, मला चूक काय बरोबर काय ते कळतच नाही. तेव्हा सगुणा सावित्रीला आवाज देते. ज्योतीची गाठोड भरत असते. तेव्हा ज्योती सगुणाकडे एक कागद देतो आणि बोलतो, अहो हा कागद घे, मंदिराचा तो हिशोब हाय, आल्यावर लागल मला जपून ठेव. तेव्हा सावी बोलते, आल्यावर अहो एक चाचा आले होते, त्यांनी प्रसाद दिलाय, मी स्वयंपाकघरात वाटीत ठेवलाय. तेव्हा ज्योती बोलतो, कपूर चाचा मला का नाही बोलवलं? तेव्हा सावी बोलते, अहो ते घाईघाईत होते म्हणून थांबले नाही. तेव्हा ज्योती बोलतो, गपूर चाचांनी आणले म्हणजे तिळाचे लाडूच असणार, जाता जाता खातो म्या. अहो गपूर चाचासनी सांग प्रसाद मिळाला म्हणून. तेव्हा ज्योती जायला लागतो. तेव्हा सावी बोलते, काळजी घ्या. तेव्हा ज्योती बोलतो, कुस्ती खेळायला चाललोय म्या, मैदान मारूनच येईल. ओवाळीचं ताट तयार ठेव आणि लहुजी वस्तात असताना काळजी करायची गरज नाही. लहुजी वस्तादांचा पठ्ठ्या म्हटलं की समोरचा पहिलवान अर्धा झाला असतो या. तेव्हा ज्योती बोलतो, आऊ निघतो म्या म्हणून चालला जातो आशीर्वाद घेऊन. ज्योती पुन्हा माघारी येतो आणि सावीला बनतो आणि हो त्या कोपऱ्यात असलेला हिशोब आहे ना, तो पुसला जाणार नाही याची काळजी घे. तेव्हा सावी बोलते, मी? तेव्हा ज्योती बोलतो, हो, ज्याने माझी दौत आणि टाक लपवली त्याने. तू ते लपवलंस म्हणून मला हिशोब भुईवर लिहायला लागला. त्यातले आकडेमोड महत्त्वाचे आहे, त्यातला एक एक आकडा पुसला गेला तर पुन्हा मिळणार नाही आणि मला बी आठवणार नाही. आणि मग मात्र त्याला तू जबाबदार असशील आणि हे पक्क ध्यानात ठेव. तेव्हा आऊ निघतो म्या म्हणून ज्योती जातो. तेव्हा सगुणा सावित्रीकडे तो कागद देते आणि बोलते, हा कागद जपून ठेव बाई, नाही तर तुझा नवरा आहे ना माझा आणि तुझा जीव घेईल. तेव्हा सावी बोलते, एवढं महत्त्वाचं असेल तर मला मग पहाराच द्यावा लागेल त्या हिशोबावर. इकडे सावी तिच्या खोलीमध्ये कपड्यांच्या घड्या घालत असते. तेव्हा गोविंदराव आवाज येतात, सुनबाई ओ धाकल्या सुनबाई. सावी बाहेर येते आणि बोलते, काय झालं दादा, काय हवं आहे का? तेव्हा गोविंदराव त्या हिशोबापाशी उभे असतात आणि बोलतात की सुनबाई हे कोणी लिहिलं? तेव्हा गोविंदराव बोलतात, ते ज्योतिषिवाय कोणी लिहिलं नसेल हे माहिती आहे मला. तेव्हा सावी बोलते, ते ह्यांनीच लिहिलं आहे. तेव्हा गोविंदराव बोलतात, असं भुईवर काय दाखवायचं होतं त्यांनी? तू किती शिकलोय हे तुम्हाला दाखवायचं होतं का? किती खराब दिसतं ते, घ्या झाडून घ्या. तेव्हा सावी गांगरते. तेव्हा गोविंदराव बोलतात की झाडून घ्या. तेव्हा सावी बोलते, अहो दादा त्यांनी हिशोब लिहिले. तेव्हा गोविंदराव बोलतात, हिशोब? कसला हिशोब? असं भुईवर कोणी हिशोब लिहितं होय? तेव्हा सावी बोलते, ते माझ्यामुळेच झालं, मी त्यांचं दौतन टाक लपून ठेवलं होतं होय, मग त्यांनी ते भुईवर लिहिलं. तेव्हा गोविंदराव बोलतात की शाब्बास सुनबाई, शाब्बास, हे तुम्ही झाक केलं बघा, त्याचं दौतन टाक लपून ठेवलं. ते त्याला म्हणावं कुस्त्या एक नाही 10 मार म्हणावं, पर शाळा नगं त्या कुस्तीच्या निमित्तानं शाळापासून लांब राहावा म्हणून त्याला पाठवलंय. तेव्हा सावी बोलते, पर त्यांना माझा राग आहे. त्या गोविंदराव बोलता, येऊ द्या, मी आहे तुमच्यासोबत, त्याला म्हणावं शाळा नको, तुमचं ऐकलतो. तेव्हा सावी बोलते, अहो दादा काय उपयोग त्यांचा, मी त्यांचं दौत आणि ताक लपवून ठेवलं तरी बी ते थांबले नाही, काडी घेतली आणि मातीवरच हिशोब केला. तेव्हा गोविंदराव बोलतात, होय सुनबाई, आहेस तो तिरसंग तेवढा, मला दम बी भरला, यातला एक बी हिशोब पुसायचा ना राखण करायला लावले. तेव्हा गोविंदराव बोलतात, कसला हिशोब आहे? अहो दादा त्या महागणपतीचा आहे. तेव्हा गोविंदराव बोलतात, तुम्ही ऐकू नका, घ्या झाडून सगळं. तेव्हा सावी बोलते, नगं मला शिक्षा आहे, माझ्याशी बोलायची नाही, ते म्या करते राखण. तेव्हा गोविंदराव बोलतात की राखण? तेव्हा गोविंदराव बोलतात, तसं असेल तर मग तुम्ही एकटं कशाला राखण करणार, आपण दोघं मिळून राखण करू. सुनबाई म्या काठी घेऊन बसतो. तेव्हा सावी जोरजोरात हसते आणि बोलते, दादा तुमचं बी ना. इकडे गोविंदरावांकडे हिशोब करणारे कृष्णाची कारकून घरी येतात त्यांच्या. तेव्हा त्यांची बायको बोलते की अगं बाई लवकर आलात. तेव्हा कृष्णाची कारकून बोलतो की हो, तो गोविंद माळ्यांच्या जोत्या
हिशोब मागायला गेला होता मंदिरात. हिशोबटांना सांगून आलो, कोणी हिशोब मागितला तर द्यायचा नाही. तेव्हा त्यांची बायको बोलते, मग काय झालं, त्याने मागितला काय हिशोब दिला काय, त्याला कुठे कळणार आहे. तुम्ही लिहाल ते अक्षर आणि बोलाल तो शब्द. तेव्हा कृष्णाजी बोलतात की तेही आहेच म्हणा. तो ज्योत्या शिकलाय ना. तेव्हा त्यांची बायको बोलते, 12 आली म्हणजे वाचता आलं का, आणि 1 2 3 4 आलं म्हणजे हिशोब कळला का. तेव्हा ज्योतीने हिशोब नेल्याबद्दल कृष्णाजी कारकूनला टेन्शन आलेलं असतं, कारण की तो वरच्यावर गफलत करत असतो आणि गोविंदरावांना हे कळेल म्हणून त्याला भीती वाटत असते. सावीकडे घाईघाईत हिशोब बघायला येते. हिशोब जसा तसा असतो आणि तिला ज्योतीचे शब्द आठवत असतात की त्याने तिला राखण करायला लावलं असतं म्हणून. तेव्हा सावीकडे रांगोळी असते. सावी त्या हिशोबाच्या भोवती रांगोळी काढून ठेवते. तेवढ्यात हे कारकून बघतो आणि आता बघूया पुढच्या भागात काय होतं ते.